स्वप्न आणि महत्वाकांक्षी संकल्पना साकार करण्याच्या कल्पनेनं काही लोक झपाटून जातात. आपल्या ध्यासाला अहोरात्र प्रयत्न आणि कष्टाची जोड देऊन ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसत नाही. अशाच एका ध्येयवेड्या तरुणाची ही यशोगाथा. सुनील खांडबहाले नाशिक पासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महिरावणी खेड्यातल्या एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. महाविद्यालयीन शिक्षणात इंग्रजीची अडचण भासू लागली तेव्हा सुनील यांना आधार मिळाला तो शब्दकोशाचा. त्या जोरावर सुनील यांनी अभियांत्रिकीच्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. ज्या शब्दकोशामुळे इंग्रजी भाषेवर सुनील यांनी प्रभुत्व मिळवलं तो शब्दकोश इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं झेरॉक्स आणि प्रकाशन अशा पर्यायांचा वापर केला. मात्र बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे शब्दकोशही संगणकावर उपलब्ध करण्याच्या ध्येयानं सुनील यांना झपाटून टाकलं. 2.5 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी पहिला ऑनलाईन इंग्रजी मराठी शब्दकोश तयार केला. इंग्रजी मराठी शब्दकोश बनवला तरी मराठी माणसाला मराठी इंग्रजी शब्दकोशाची असलेली गरज लक्षात घेऊन त्यांनी तेही काम पूर्ण केलं. अन्य भाषांमध्येही अशा शब्दकोशांची गरज लक्षात घेऊन सुनील यांनी 12-12-12चा मुहूर्त साधत 12 भाषांचे शब्दकोश तयार केले. मोबाईल अर्थात भ्रमणध्वनीचा वाढता वापर सुरू झाल्यावर सुनील यांनी त्यावरील शब्दकोशाचा पर्याय उपलब्ध करून दिला. खांडबहाले.com असं स्वतंत्र संगणकीय संकेतस्थळ सुरू करून या सर्व भाषांचे शब्दकोश उपलब्ध असणाऱ्या या संकेतस्थळाला जगभरातून चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. एखादं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत यांची योग्य सांगड घातली तर यश तुमचंच असतं हे या ध्येयवेड्या तरुणानं दाखवून दिलंय. युवा पिढीच्या शिलेदारांसाठी त्यांची ही झेप नक्कीच प्रेरणादायी ठरेल. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शब्दकोश संगणकावर तसंच भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवरही उपलब्ध करण्याची गरज लक्षात घेऊन पहिला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि त्याबरोबर इतर 12 भाषातले शब्दकोश उपलब्ध करून देणारे सुनील खांडबहाले आपल्या उपक्रमांबद्दल अधिक माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपल्याला जे अनेक पुरस्कार आणि सध्या जो पुरस्कार लाभलेला आहे त्यासाठी आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि हे जे काय तुम्ही उभं केलेलं आहे जे काय तुमचं संशोधन आहे म्हणजे असं कधी कधी वाटतं की चित्रपटांमध्ये दाखवतात किंवा ते खोटं वाटू शकतं पण तुम्ही इथे सगळं साध्य केलेलं आहे. नेमकं हे तुमचं संशोधन काय आहे, नेमकं कसं कसं केलं, त्याची प्रेरणा काय, सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. भारतीय भाषा ज्या आहेत त्यांचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन आणि प्रचार प्रसार कसा करता येईल त्यासाठीचं हे काम आपण सुरू केलं आहे. या कामाला आता जवळजवळ 1 तप पूर्ण झालं म्हणजे 13 वर्ष झाली आहेत तेव्हापासून सुरू करतोय. आणि याची प्रेरणा म्हणाल तर म्हणजे हे काही काम करायचं असं सुरुवात नव्हती झाली, कुठलं ठरवून नव्हतं झालं, तर स्वतःला एक त्याची गरज होती. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आणि पुढे ज्यावेळी मी अभियांत्रिकीसाठी दाखल झालो तिथे गेल्यावर कळालं की सगळंच इंग्रजीमध्ये आहे आणि प्राध्यापक जे शिकवतात ते डोक्यावरून जात होतं. मग तिथे आपला निभाव लागणार नाही असं वाटलं कुठेतरी आणि शिक्षण सोडण्याचा पण मी एक विचार केला, निर्णय पण घेतला होता. पण आपण असं मध्येच सोडू नये एक वाटलं मनामध्ये आणि म्हणून मी प्राध्यापकांना ज्यावेळी भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्ही डिक्शनरी शब्दकोश वापरा. आणि मग त्यावेळी खरं तर मला शब्दकोश म्हणजे काय हे कळालं. तोपर्यंत शब्दकोशाची माझी ओळखही नव्हती. पण प्रामाणिकपणे मी ते वापरलं वर्षभर आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा निकाल लागला तर फक्त 100 पैकी 10च मुलं म्हणजे 6च मुलं पास झालेली होती. तर त्यामध्ये मी पहिला होतो. तर तिथून मला प्रेरणा मिळाली आणि असं लक्षात आलं की ही जी शब्दकोशाची आपण मैत्री केली म्हणून हा आज दिवस बघू शकलो. तर अशी माझ्यासारखी अनेक मराठी मुलं आहेत जी देशाच्या आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, ग्रामीण भागातून विशेषतः येतात आणि आपल्याला इंग्रजी येत नाही किंवा ती अडचण भासते म्हणून चांगल्या शिक्षणापासून परावृत्त होतात. तर चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण घेऊ शकत नाही. मग त्यांना आपण काही मदत करू शकतो का, म्हणून हा पुढचा प्रवास सुरू झाला. पण मग याच्यासाठी जे आवश्यक ज्ञान पाहिजे असतं कारण आता संगणकाशी खेळणं किंवा त्या बाबतीत तुम्ही नेमकं कसं काय केलं नेमकं? मला इथे सांगायला आवडेल की संगणकाचं तसं माझं म्हणजे शिक्षण औपचारिक शिक्षण काही झालेलं नाहीये आणि मी ज्या शाखेतून अभियांत्रिकी पूर्ण केलं त्याचा आणि संगणकाचा दूरदूर काही संबंध नाही. परंतु आवड असली की सगळंच मिळतं म्हणजे इच्छा तिथे मार्ग. तशा प्रकारे मला त्यात आवड निर्माण झाली कारण पुढचं जग हे तंत्रज्ञानाचंच होतं
आणि संगणकामध्ये संगणकच स्वतःला शिकवत असतं खरं तर. आपण त्याच्याकडनंच शिकत असतो, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं शिक्षण घेण्याची खरं तर काही गरज मला तरी वाटत नाही. आणि मग मी हे सगळं शिक्षण करत असताना त्यात नवीन नवीन उपक्रम करत गेलो, बघत गेलो कसं करता येईल. आणि सांगायला मला आवडेल आज की कुठल्याही संगणकाचं एक नव्या पैशाचा कुठलीही शिकवण किंवा अशी क्लास न लावता आज मी जगातल्या सर्व ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज ज्याला म्हणतात त्यामध्ये प्रोग्राम बनवू शकतो. ते तर झालंच, पण आता आपण हे जे शब्दकोश जे आपण केलेले आहेत तर त्या बाबतीत आपण काय काय सांगू शकतो? वेगळ्या वेगळ्या भाषा आपण कशा घेतल्या आणि मराठी इंग्रजी आहे का इंग्रजी मराठी आहे, ते नेमकं आपण कसं काय केलेलं आहे? आणि म्हणजे आता लोकांना तिथे जायचं असेल तर ते कसं, पण तत्पूर्वी नेमकं आपल्याकडे शब्दसाठा किती तयार आहे काय म्हणू? याची सुरुवात अर्थातच मराठी भाषेपासून झाली आणि नंतर लक्षात आलं त्याचं सगळीकडे चांगला प्रतिसाद त्याला मिळाला, लोकप्रिय झालं मराठी. त्यावेळी इंग्रजी ते मराठी असं त्याचं स्वरूप होतं. नंतर आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्यात की आपण मराठी भाषिक आहोत, मराठी शब्द आपल्याला तर अगदी म्हणजे आशीर्वाद देण्यापासून शिव्या देण्यापर्यंत सगळं अस्खलित जमतंच, पण ते इंग्रजीत जर कोणी करायला सांगितलं तिथे आपल्याला अडचण निर्माण होते. आणि खरं ते मग आम्ही मराठी ते इंग्रजी असा शब्दकोश बनवला आणि तोही हे दोन्ही जगातले पहिले प्रथम शब्दकोश होते त्यावेळी असं आम्हाला कळालं. आणि नंतर जसं मराठीत ही मुलांची अडचण आहे, आपल्या लोकांची अडचण आहे, तशीच गुजराती भाषिक माणूस असेल त्याने गुजरातीतून शिक्षण घेतलं तर त्याला देखील तीच समस्या आहे, कोणी पंजाबी असेल त्यालाही तीच समस्या आहे. मग आपण हेच जे करतोय आहोत ते हिंदी मराठी व्यतिरिक्त आपण इतर भाषेतही करू शकतो का? तर आता त्यानंतर गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, पंजाबी, बंगाली, त्याच्यानंतर संस्कृत, अशा जवळ 12 भाषा, उर्दू आता नवीनच. पण आता या भाषा आपल्याला येतात का? कसं केलं आपण? जसं एक व्यक्ती सर्व काही करू शकत नाही आणि आजचं जग जे आहे कमी वेळ आणि स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आपण सगळं करत बसण्यापेक्षा आपण एकमेकाचं सहाय्य घेऊन पुढे जर गेलो तर खूप कमी वेळात आपण जास्त देऊ शकतो. आणि नेमका हाच विचार लक्षात घेऊन मला तर फार भाषा येत नाहीत, म्हणजे आपल्या 2, 3, 4 सोडल्या तर जास्त येणार आणि ते करू शकत नाही. माझा विषय म्हणजे आपण ज्या विषयात प्रावीण्य मिळवलेलं आहे किंवा ज्यात आहोत ते एक त्याचा धागा धरून इतरांची मदत घेणं. मग आम्ही वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटलो, तिथल्या विषय तज्ञांना भेटलो, त्यांना ह्या प्रकल्पाची जाणीव करून दिली. त्यानंतर आम्हाला भाषातज्ञ वेगवेगळ्या भाषेतून जॉईन झाले, म्हणजे त्याला सगळे जोडली गेली. आणि कुठलाही मोबदला न मागता की हा इतका सुंदर उपक्रम आहे आणि भाषेच्यासाठी किंवा भाषेच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी हे कार्य आहे याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने मदत केली की आम्ही करायला तयार आहोत. यामध्ये अनेक लोक आहेत, अगदी डॉक्टरेट मिळवलेली लोक आहेत आणि ती आपला बहुमूल्य वेळ जो आहे तो आम्हाला अगदी सहकारी तत्वावर. पण म्हणजे चांगलं काम कोणी करत असेल तर अनेक चांगले हात येऊन मिळतात, हे उदाहरण आपण या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच. आता हे वापरायचं कसं, नेमकं हे कसं करायचं हे, आणि ह्याचा कोणाकोणाला उपयोग होऊ शकतो? विद्यार्थ्यांना होऊ शकतो, पण घरात ज्या महिला असतात की ज्या मुलांना शिकवत असतात त्यांनाही हा कसं ऍक्सेस करावं किंवा नेमकं काय काय आहे ते सांगा तुम्ही. आपण अशा पद्धतीने एक आपला जो कामाचा प्रकार आहे किंवा रोख जो आहे तो असा ठेवला आहे की प्रत्येकाला ज्याला ज्याला म्हणून शब्दाची गरज भासेल, मग ती गृहिणी असेल, प्राध्यापक असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा भाषातज्ञ असेल किंवा अनुवाद करणारा असेल, कोणीही असो, व्यावसायिक असो, नोकरी करणारा असो, प्रत्येकाला भाषेची समस्या. कारण भाषा हा कसा आहे की संवाद जिथे होतो तिथे भाषा येते, अभ्यासातही येते, शिक्षणातही येते आणि व्यवसायातही येते. तर त्यामुळे भाषेचा संबंध हा नित्याचा असतो आणि अनेक वेळा शब्दांची अडचण येते. तर मग आपण काय केलं, सुरुवातीला संगणकावर शब्दकोश बनवला आणि तो सॉफ्टवेअर आहे ते जे आपल्याला त्यावरती स्थानापन्न करता येतं, इन्स्टॉल करता येतं. ते आपण सांगू शकतो? हो. तर त्यासाठी वेबसाईट आपण बनवली www.khandbahale.com. परत एकदा आपण सांगू www.khandbahale.com. आपल्या पडद्यावर सुद्धा ही दिसतीये. हो.
खांडबहाले.com. बर, तर याच्यावर, हां. या संकेतस्थळावर आपण गेलो की तिथे भाषांचे वेगवेगळे पर्याय मिळतात. जशी 12 भाषा आहेत, मग आपल्याला मराठी हवी की इंग्रजी हवी जे पाहिजे. की हिंदी हवी की तेलुगू हवी, तर ती निवडून आपण तो शब्द तिथे एक, जसं आपण गुगलवरती किंवा कुठल्याही सर्च इंजिनवरती सर्च करतो तसा शब्द तिथे लिहायचा आहे आणि समोर ट्रान्सलेट असं बटन आहे, बर. त्याला एकदा क्लिक केलं की लगेच त्याचा अर्थ मिळतो. बर. हे झालं ऑनलाईन. बर. किंवा त्याच्याही पुढे जाऊन आणखी आपण असं केलं की शब्दकोश आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देत असताना त्याच्या मागे कल्पनाच ही होती की पुस्तकी शब्दकोश आपण का हाताळत नाही, तर त्याला खूपसा वेळ जातो आणि तितका वेळही आपल्याकडे नसतो आणि ते सोयीचंही नसतं. आणि म्हणून डिजिटल डिक्शनरी आपण ज्यावेळी देतो आहोत सगळ्यांना, तर ती कमीत कमी वेळात वापरता यावी. नक्कीच. म्हणून आता जर आपण इनबॉक्स आपला ईमेल खोललेला असेल आणि त्यात एखादा शब्द अडलाय किंवा एखादी वेबसाईट बघतोय आणि तिथे एखादा शब्द अडलाय, तर त्या शब्दालाच राईट क्लिक केलं की त्याचे अर्थ दिसतील वेगवेगळ्या भाषांमध्ये, अशी सोय केली आहे. बर. हे सगळं मोफत तिथे उपलब्ध आहे 12 भाषांमध्ये. तुम्ही आता प्रश्न विचारला की शब्दसंख्या किती आहे, हो. तर आपल्याकडे जवळजवळ 56 लाख शब्द 12 भाषांमध्ये आणि 16 डोमेन्स म्हणजे क्षेत्रातले. मग त्यामध्ये विधी विभाग आहे, कृषी क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, तांत्रिक आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, प्रसार माध्यम आहेत, वेगवेगळ्या डोमेन्समध्ये हे शब्दसंग्रह आहेत. म्हणी वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ह्या ऑनलाईन प्रत्येकाला मोफत आणि सगळ्यांसाठी खुल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा वापर करावा, हा एक भाग झाला. दुसरा, ज्यांना सतत वेबसाईटवरती राहणं शक्य नाही किंवा इंटरनेट जोडून ठेवणं शक्य नाही, ते डाउनलोड करून घेऊ शकतात. बर. आणि हा प्रोजेक्ट आमचा सगळा मोफत जरी आहे तर तुमच्या तो चालावा, वेबसाईटवर जर का गेलो तर हे सगळं आपल्याला समजू शकतं. बर. मग ते डाउनलोड करता येतं आणि इन्स्टॉल करता येतं. दुसरी गोष्ट, भ्रमणध्वनी मोबाईलमध्ये देखील ते डाउनलोड करता येतं, इन्स्टॉल करता येतं. आता आपण हल्ली ट्रेंड बघतोय की जे आता टॅबलेट्सचा जास्त वापर व्हायला लागला, तर टॅबलेटसाठी देखील हे सगळे 12 भाषेत शब्दकोश उपलब्ध आहे. आणि या मोबाईलवरती आम्ही 12 भाषातलं हे करू शकता, तुम्ही वापरू शकता. आणि एसएमएसच्या बाबतीत आपण काय केलेलं होतं? एसएमएसचं पण आपण तर एसएमएसचं असं केलंय की म्हणजे जे प्रत्येकाकडे फोन असतो, परंतु सगळ्यांकडे काही उंची मल्टीमीडिया फोन नाहीयेत. मग त्यांच्यासाठी हा शब्दकोश कसा वापरायचा म्हणून खूप दिवसापासून प्रयत्न चालले होते. तर मग शेवटी लघु संदेश शब्दकोश म्हणजेच मराठी एसएमएस डिक्शनरी आपण बनवली. एक नंबर आहे 924, दुसराही नंबर आहे 9220292202. या नंबरला 9220292202. या नंबरवरती आपल्याला हव्या असलेल्या भाषेमध्ये हव्या असलेल्या शब्दाचा अर्थ मिळू शकतो. म्हणजे काय करायचं की मोबाईल घ्यायचा, क्रिएट मेसेज मध्ये जायचं, तिथे 2 बॉक्स असतात, एक टू आणि काय निरोप लिहायचा आहे तो. तर निरोप लिहित असताना समजा मला मराठी शब्दाचा अर्थ पाहिजे, तर मी @ जो आपण ईमेल मध्ये वापरतो तो @ लगेच लागून MAR स्पेस द्यायचा आणि एक शब्द लिहायचा जो काही हवा असेल आपल्याला, वॉटर, स्टुडंट, टीचर, व्हॉटएव्हर, तो शब्द लिहायचा आणि 9220292202 या नंबरला पाठवला की तात्काळ त्याचा अर्थ येतो आपल्याला. जसं आपण बघितलं @MAR स्पेस न्यूज, म्हणजे त्याचं बातम्या वगैरे जे काय आहेत वृत्त सगळं. खूपच चांगली आणि लोकांना उपयोगी अशी, आणि लोकांनी हे जास्तीत जास्त याचा वापर करावा हाच आपला उद्देश आहे आणि या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण इथे आलात, तुमच्या संशोधनाला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही आपल्याकडे संशोधन आपण करणार असालच, त्यासाठीही आपण इथे आलात. धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर.